स्किन केअरच्या बाबतीत असं होतं ना की जितकं महागडं तितकं चांगलं प्रॉडक्ट, हे अशी एक समज आहे. तर ते खरंच तसं असतं का? कसं आहे ना, मागचे ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष झाले मी बऱ्याचशा कंपनीसाठी, कॉस्मेटिक कंपनी, फार्मा कंपनीसाठी रिसर्च ॲडवायझर म्हणून काम करते किंवा त्यांचे जे फॉर्म्युलेशन्स असतात त्याला फॉर्म्युलेट करायला मदत करते. त्याच्यामुळे ही जी सगळी प्रक्रिया नाही खूप मी जवळून पाहिली आहे. तर आता मी विचार करूयात की समजा XYZ एक प्रॉडक्ट आहे, तर त्याची कॉस्ट कशावरती ठरते? सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यातलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट की जे की काम करणार आहे तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट आहे त्याचं जे पॅकेजिंग आहे किंवा त्याचं जे ब्रँडिंग आहे, आणि कधी कधी रिसर्च प्रॉडक्ट जे असतं त्याची एक कॉस्ट त्याच्यामध्ये ॲड होते. तर जेव्हा आपण एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये आपण हे बघायला पाहिजे की ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट चांगला आहे का, तो मेडिकल ग्रेडचा आहे का, जो की खरं आपल्याला डिफरन्स देणार आहे. बट इफ यू आर स्पेंडिंग ऑन द पॅकेजिंग, इफ यू आर स्पेंडिंग ऑन द ब्रँडिंग, मग त्याला काही अर्थ उरत नाही. सो इट इज अबाउट स्मार्ट स्पेंडिंग, की तुम्ही प्रॉपर मेडिकल ग्रेडचे चांगले इन्ग्रेडियंट्स असलेला एक प्रॉडक्ट जो मे बी दिसायला खूप छान नसेल पण तर तो तुम्ही वापरू शकता, रादर दॅन गोईंग ऑन टू द लुक्स ऑफ द प्रॉडक्ट्स किंवा ब्रँडिंग ऑफ द प्रॉडक्ट्स. मग इथे आपण एक्सपेन्सिव्ह पण मॅनेज करू शकतो आणि रिझल्ट पण चांगला मिळू शकतो. सो अगेन तिथेच की बॅलन्स पाहिजे. ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्समध्ये बिलकुल पण आपण कॉम्प्रोमाइज करता कामा नये आणि देन यू कॅन चूज द प्रॉडक्ट वाईजली.